नमस्कार. आपण आज इथे आहोत गणेश बाग, अक्कलकोटमधलं हे आपल्या नगर परिषदेमधलं हे पहिलं ठिकाण. तुम्ही बघताय हा दगडी बांधकाम जो आहे हे सगळं विहिरीचं बांधकाम आहे. हे विहिरीची तटबंदी आहे आणि याच्या इकडनं बाजूने एक विहिरीला मार्ग जाण्याचा आहे. आतमध्ये आपण जाऊ शकतो, पण आता पाणी भरलं असल्या कारणाने आपण आत जाऊ शकत नाही. आतमध्ये एक छोटी घुमटी आहे, बसायची जागा आहे. तिथे असं म्हणायचं आहे की अक्कलकोट स्वामी स्वतः देहातनं संचार करताना त्या ठिकाणी बसायचे व बरेच स्वामी भक्त त्या काळातले हे त्यांना स्नान वगैरे अर्चन पूजन करायचे. अशी ती खाली घंटी आहे. आपण या ठिकाणून आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार ब्रह्मवधू स्वामी समंत आश्रमजी यांच्या आज्ञेनुसार मार्गदर्शनानुसार आपण नगर प्रदक्षिणेची पहिली सुरुवात या गणेश बागेपासून करू. साधारणतः आपण 15 दिवस अंदाजे 440 किलोमीटर आपल्या समर्थवाडीपासून गुरुपंचायतन संस्थांपासून जे चालत येतो ते चालत आल्यानंतर अक्कलकोट नगरामध्ये अक्कलकोट स्वामींनी त्या काळात देहात संचार असताना ज्या ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांनी त्यांचं वास्तव्य केलेलं आहे, अशा सर्व ठिकाणांना आपण दर्शन भेट आणि तिथलं ऊर्जा घेण्यासाठी म्हणून जातो. त्याला आपण नगर प्रदक्षिणा म्हणतो, कारण का अक्कलकोट हे नगर आहे त्याची प्रदक्षिणा आपण पूर्ण करतो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपली पदयात्रा पूर्ण होते. म्हणून आपल्याला या नगर प्रदक्षिणेचं महत्त्व आहे आणि नगर प्रदक्षिणेची सुरुवात आपण ह्या गणेश बागेच्या विहिरीपासून या ठिकाणापासून करतो. आपण सर्वांनी या नगर प्रदक्षिणेला यावं आणि हा 440 किलोमीटरचा टप्पा जे सर्व पदयात्री इथे आपल्या प्रेरणेने, आपल्या सर्व सेवाभावनेने, आपल्या श्रद्धेने, सद्गुरूंच्या आज्ञेने, आपल्या स्वामींच्या नियोजनाने आलेले असतात, तर त्यांच्यासोबत ही नगर प्रदक्षिणा जर तुम्ही केली तर आपले सद्गुरू म्हणतात की त्या पदयात्रेचं पुण्यफल हे तुम्हालाही प्राप्त होईल जे या नगर प्रदक्षिणेला येतात. हे स्थान आहे आपल्या स्वामींचं स्थान आहे. आपल्याला या स्थानावरती भेट दिलीच पाहिजे असं मी म्हणतो. कारण का जर आपण स्थान महात्म्य बघितलं नाही तर आपल्याला ज्या गुरूंचं महात्म्य आपले गुरु सांगतात त्यांना कळण्यासंदर्भात किंवा त्यांचं आकलन होण्यासंदर्भात आपला बुद्ध्यांक वाढणार नाही. म्हणून ह्या ठिकाणाला भेटी देण्याचा हा नगर प्रदक्षिणा हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे, सगळ्यात उत्तम संधी आहे. 6 तारखेला, नोव्हेंबरच्या 6 तारखेला आपण ही नगर प्रदक्षिणा ह्या वर्षीची 2025ची 22वी पदयात्रा म्हणजे संकल्पित 12 पदयात्रेनंतर 10वी पदयात्रा आपण ही करतोय. या पदयात्रेची होणार आहे. आपण सर्वांनी यावं आणि या गणेश बागेतली ही जी विहीर आहे या विहिरीला भेट द्यावी, नमस्कार करावा, दर्शन घ्यावं व इथल्या स्वामींच्या प्रेरणेने उत्तुंग मनाने नवीन कार्याने पुन्हा पुढच्या वर्षासाठी कामाला लागावं.